ह्या कायद्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी आपलं आयुष्य वेचलं. विचार करा, 2003 साली त्यांनी या कायद्याचा मसुदा तयार केला होता. पण 10 वर्ष तो तसाच पडून राहिला आणि मग 20 ऑगस्ट 2013 रोजी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे काय, त्यांच्या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी, हो फक्त दुसऱ्याच दिवशी, सरकारने हे विधेयक पास केलं. पण कायदा तर बनला. त्याचं पुढे काय झालं? तो किती प्रभावी ठरलाय? आकडेवारी फारशी चांगली नाहीये. फक्त पुण्याचा विचार केला तर गेल्या 10 वर्षात या कायद्याखाली 58 केसेस दाखल झाल्या. पण शिक्षा? एकाही केसमध्ये नाही. 0. आणि म्हणूनच खरातचं प्रकरण या कायद्यासाठी एक मोठी टेस्ट केस ठरणार आहे. ओके, तर आता या एका प्रकरणाच्या थोडं बाहेर येऊन मोठ्या चित्राकडे बघूया. कारण खरात काही पहिला आणि शेवटचा नाही. भारतात अशा भोंदू बाबांची आणि त्यांच्या घोटाळ्यांची एक लांब लचक आणि धोकादायक परंपराच आहे. नावं आठवून बघा. गुरमीत राम रहीम, आसाराम बापू, फरार झालेला स्वामी नित्यानंद. ही लिस्ट खूप मोठी आहे. आणि या सगळ्यांची काम करायची पद्धत म्हणजे पॅटर्न जवळपास सारखाच आहे. आधी कमजोर लोकांना हेरायचं, मग त्यांच्याकडून प्रचंड पैसा उकळायचा आणि स्वतःला वाचवण्यासाठी राजकीय लागेबांधे वापरायचे. अशोक खरात हा त्याच पॅटर्नमधला एक नवीन चेहरा आहे, इतकंच.